पाक सैन्याकडून पीओके मध्ये नागरिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल। युद्धाची शक्यता असल्याने पाककडून नागरिकांचा ढाल म्हणून उपयोग। काश्मीर खोऱ्यामध्ये लाईन ऑफ कंट्रोलवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। सलग 10व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। जम्मू काश्मीरमधील 8 भागात अंधाधुंद गोळीबार। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक। भारतीय लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली अटक। दोघांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI सोबत संबंध असल्याचं उघड। पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा। पहलगाम हल्ल्याशी पाकचा संबंध जोडण्याचा प्रयत्न। हल्ल्यानंतर भारताच्या चिथावणीखोर कृती। शरीफ यांचं वक्तव्य। सिंधूच्या पाण्याचा प्रवाह अडवणं हे युद्धाचं कृत्य। पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची दरपोक्ती। तर भारताने हल्ला केल्यास अणुबॉम्बचा वापर करू। पाकचा रशियातील राजदूत मोहम्मद जमालीची पोकळ धमकी। महाबळेश्वरच्या कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी। महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तिढ्याची चर्चा। लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला पैसा तुमच्या खिशातला होता का? संजय राऊतांचा मंत्री शिरसाटांना टोला। तर अजितदादा अर्थ खातं उत्तम चालवतात, राऊतांकडून कौतुक। धनंजय मुंडेंनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंविरोधात न्यायालयामध्ये लेखी तक्रार। तर 12 दिवसांपूर्वी धमकी दिल्याची माहिती। उद्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार। उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार। राज्य शिक्षण मंडळाची माहिती। अमूल नंतर आता गोकुळ दूधही महागलं। गोकुळच्या गाईच्या दुधात 2 रुपयांची वाढ। ग्राहकांच्या खिशाला कात्री। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र। गोंदिया, बीड, धुळे, लातूर आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई। अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा। तर कोकणातही 500 गावांना टँकरनं पाणी पुरवठा। सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या दराला ब्रेक। 8 दिवसात सोन्याच्या दरात 9,000 रुपयांची घसरण। सध्या सोन्याचे दर 96,600 रुपये प्रति तोळा।